तहव्वूर राणाला भारताकडे सोपवतानाचा फोटो सामकडे आलाय। साम टीव्हीच्या हाती हा एक्सक्लुझिव्ह फोटो लागलेला आहे। आपण सध्या पाहतोय की 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कालच भारतात आणण्यात आलं आणि त्यानंतर एनआयए कडे त्याची कोठडी गेलेली आहे। आता आपण पाहतोय की त्याला भारताकडे सोपवतानाचा फोटो सामकडे समोर आलेला आहे। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रमोद, हा फोटो आपण पाहतोय अगदी एक्सक्लुझिव्ह फोटो आहे, नेमकं काय सविस्तर अपडेट द्या। ज्या पद्धतीने काल एनआयएची टीम दिल्ली विमानतळावरती घेऊन तहव्वूर राणाला आली आणि त्यानंतर त्यांनी भारताकडे तहव्वूर राणाचा ताबा जो आहे तो अधिकृत पद्धतीने दिला। त्यानंतर काल रात्री तहव्वूर राणाला कोर्टामध्ये सादर केलं गेलं। त्याच्यापूर्वी एक फोटो समोर आलेला होता आणि आता बाकीचे फोटो जे आहेत ते एनआयए कडनं किंवा अधिकृत पद्धतीनं समोर आलेले आहे। त्या फोटोमध्ये आपण बघू शकतोय की अधिकृत पद्धतीनं भारताच्या जे एजन्सी आहे एनआयए एजन्सी त्यांच्याकडे दिल्याचा हा फोटो असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महत्वाचा मुद्दा आपला सांगायला गेलं तर हा आहे की काल रात्री ज्या पद्धतीने पटियाला हाऊस कोर्टामध्ये युक्तिवाद झाला होता त्यात 20 दिवसांची कोठडी एनआयएने मागितलेली होती, मात्र कोर्टानं 18 दिवसांची कोठडी दिलेली आहे। आज सकाळपासूनच तहव्वूर राणाची एनआयएचे हेडक्वार्टर आहे लोधी रोड परिसरातील, त्यामध्ये चौकशी होणार आहे। साधारणतः चौकशीसाठी एक विशेष रूम तयार करण्यात आलेली आहे। 14x14च्या खोलीमध्ये ग्राउंड फ्लोअरला तहव्वूर राणाला ठेवलं गेलेलं आहे आणि यंत्रणा जी आहे ती खूप मोठ्या पद्धतीने लावलीत आपल्याला बघायला मिळते। कारण नक्कीच आपण पाहतोय प्रमोद की आता एनआयए कडे कोठडीत सोपवण्यात आलेली आहे। 20 दिवसांची कोठडी आहे आणि त्यात तपास केला जाणार आहे। नेमका आता राणावरती कसा फास आवळला जातो हे पाहावं लागणार आहे। एक्सक्लुझिव्ह खरं तर हे फुटेज आहे, भारताकडे सोपवतानाचे फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेत। तर तहव्वूर राणाला एनआयए मुख्यालयातील एका कक्षात ठेवण्यात आलेलं आहे। राणाच्या कक्षात बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा आहे आणि रक्षकांकडून 24 तास देखरेख केली जाते। या कक्षात तपासाशी संबंधित केवळ 12 सदस्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे। एनआयए डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा यात समावेश आहे। 2 कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली राणाची चौकशी केली जाणार आहे।